हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज मी ना तुम्हाला गोकर्णाची फुलं दाखवणार आहे. आम्ही जिथे लावलेले आहेत वेली, त्यांच्यावरती 2 कलरचे आहेत ना, एक व्हाईट आहे आणि एक ब्ल्यू आहे. हे बघा, हा हे व्हाईट आहे आणि ब्ल्यू मी तुम्हाला वरती दाखवते जाऊन. इथे पण आम्ही लावलेलं आहे. अजून एका साईडला लावलं ते पण दाखवते मस्त. आणि आता सीझन आहे पावसाळ्यात, गोकर्णाला फुल येतं ते. सो तुम्ही बघू शकता. हे बघा किती फुलं आली आहेत गोकर्णाला. हे बघा खाली पण बरीच आहेत. हे बघा पूर्ण पाऊस पडला त्याच्यामुळे ना पूर्ण भिजलेत ते. आणि फुल वेली बघा कशा झाल्यात. सो याआधी पण मी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये गोकर्णाविषयी मी बरीचशी माहिती वगैरे दिली आहे. पण आज आम्ही ते लावलेले आहेत आणि आता पावसाचा सीझन आहे, तर पावसाळ्यात मस्त फुलं येतात गोकर्णाला. तुम्ही बघू शकता. हे बघा. सो ब्ल्यू टी पण केली जाते याच्यापासून, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पण बघितलं असेल. सो ही आमची आहे गोकर्ण. हे बघा त्याच्यामध्ये व्हाईट कलर पण आहे. सो मोस्टली 2-3 कलर असतात. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक व्हाईट कलर आहे आणि हा एक ब्ल्यू कलर आहे. ही सिंगल नाही आहे, हा डबलमध्ये गोकर्णीचं फूल आहे. सिंगलवालं ते व्हाईटवालं आहे, ते पण दाखवते तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता. हे गोकर्ण आणि हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण व्हाईट आहे आणि सिंगलमध्ये आहे आणि हे आहे डबलमध्ये. तुम्ही बघू शकता पाकळ्या. हे सिंगलमध्ये आहे आणि हे डबलमध्ये. हे 2 कलर आहेत. सो मस्त मस्त याच्यामध्ये कलरसुद्धा येतात. आणि आम्ही ना 3-4 ठिकाणी ह्या वेली तयार केलेल्या आहेत, म्हणजे 3-4 ठिकाणी ही रोपं तयार केली आहेत. तर इथे तुम्हाला दिसेल कुंड्यांमध्ये केलं आहे. मगाशी जे दाखवलं ना ते जमिनीमध्ये होतं. अजून आम्ही 3-4 ठिकाणी असे सोडलेले आहेत वेली, मी त्या पण तुम्हाला दाखवते. सो इथे बघा, इथे आम्ही बरेचसे झाडं लावलेले आहेत. सो इथे पण आहे गोकर्ण. हे बघा इकडे पण सोडलेलं आहे, म्हणजे हे जमिनीत ते बघा लावलेलं आहे. सो हे बघा. सो हे पूर्ण झाडांवरती गेलं आहे. सो आता पाऊस असल्यामुळे त्यांना चांगला जीव लागला आहे गोकर्णीला, त्याच्यामुळे मस्त फुलेसुद्धा आली आहेत. हे बघा वरपर्यंत. जास्त करून ब्ल्यूचीच लावलेली आहेत. सो हे बघा इथे पण एक लावलेलं आहे. हे बघा, म्हणजे आम्ही सगळ्या ठिकाणी गोकर्णाचे वेली तयार केलेल्या आहेत. आणि ह्यासुद्धा काही जमिनीत लावलेल्या आहेत, काही कुंडीत लावलेल्या आहेत. सो तुम्ही पण लावू शकता गोकर्ण, कारण की ना गोकर्ण खूप म्हणजे वाढते. वेलीचा प्रकार त्याच्यामुळे खूप वाढते. झाडं असं म्हणजे झाडच आहे तो, पण वेली असल्यामुळे वेली ह्या एका ठिकाणी राहत नाहीत किंवा कमी वाढत नाहीत. वेली ह्या वाढतच जातात. तर तुमच्या इकडे खिडकी वगैरे असेल किंवा मोठी झाडं असेल तर त्याच्यावर पण तुम्ही सोडू शकता. आता इथे ना आम्ही हे आहे, हे तुम्हाला झाड दिसतंय ना, तर हे ह्याचं आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. तर आम्ही त्याच्यावरती ही गोकर्ण सोडलेली आहे. हे बघा, ही गोकर्णीची वेल पूर्ण त्याला हे केलेली आहे, म्हणजे त्या वेलीने पूर्ण गुंडाळलं आहे. सो ही गोकर्ण आहे आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती आम्ही सोडलेलं आहे. सो अशा बऱ्याच जास्वंदीवरती पण सोडलेल्या आहेत. बघा असे सोडलेले आहेत आणि आता हे छोटे छोटे कळासुद्धा येतात. सो ही आहे आमची गोकर्ण. हे बघा वरती वरपर्यंत गेले वेली, वरपर्यंत तुम्हाला दिसेल बघा, इथपर्यंत गेल्या. सो तुम्ही पण बिया वगैरे काढून, म्हणजे आत्ता बिया आल्या नाही आहेत, सो बिया वगैरे आल्या की तुम्ही बिया काढून चांगल्या सुकवून तुम्ही ठेवू शकता आणि लावू शकता. कारण की लगेच रुजतात ह्या, त्यांना असं काही रुजायला वगैरे काय असं जास्त वेळ नाही लागत. सो लगेच रुजतात. अशी व्हाईट आणि ब्ल्यू कलरची. सो तुम्ही बघू शकता. इथे पण आम्ही एका ठिकाणी म्हणजे आमच्या इथेच केलेलं आहे. सो बघू शकता पूर्ण हिरवंगार आणि छान असे ना वेली झाल्या बघा गोकर्णीच्या पूर्ण अशा. तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवागार बघा वरपर्यंत. सो एकदम. आणि जास्वंदीवर गेल्यात. ह्या बघा जास्वंद आहे आणि जास्वंदीवरती गेल्यात त्या. आणि ही व्हाईटवाली आहे, तुम्ही बघू शकता. इथं फुल येऊन गेलं आहे. ही व्हाईटवाली गोकर्ण आहे आणि शेंगा नाही अजून आल्या, शेंगांना अजून टाईम आहे. बघा इथे एक ब्ल्यूवाली आहे. अशा कळ्या आल्यात नाही का. आणि आता हा सीझन आहे ह्यांचा गोकर्णीचा पावसाळ्यात. आणि ना ह्यांना विशिष्ट महिन्यानंतर चांगल्या हे येतात, म्हणजे शेंगा येतात. तेव्हा त्या शेंगा काढून तुम्ही सुकवून तुम्ही ठेवू शकता आणि नंतर लावू पण शकता पावसाळ्यात वगैरे, किंवा नंतर पण कधी पण लावू शकता. कारण की ह्यांचा एक पिरियड असतो, त्या पिरियडमध्येच ही फुलं लागतात. पावसाळ्यात वगैरे लागतात ही फुलं. आणि दुसरी गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या शेंगा काढून सुकवून झाडावर पण तुम्ही सुकवू शकता शेंगा, किंवा काढून अशा पण सुकवू शकता. झाडावर चांगल्या सुकवायच्या आणि मग तुम्ही त्या म्हणजे रुजण्यासाठी टाकू शकता. सो ही बघा, ही अशी गोकर्ण आहे. एक व्हाईट आहे आणि एक अशी ब्ल्यू आहे. सो 2 प्रकार आहेत आमच्याकडे मस्त असे.
इथे फुल ना मिक्समध्ये आम्ही लावलेलं आहे, फुल मिक्समध्ये आहेत. म्हणजे 2 कलमी आहेत, एक व्हाईट आणि एक ब्ल्यू आहे. सो याच्यामध्ये आम्ही मिक्समध्ये हे बघा कुंड्यांमध्ये लावलेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण असे लावू शकता गोकर्णीचे. आणि आता सीझन आहे पावसाळ्यात, तर तुम्ही लावू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.